नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही आपल्या ओजससाठी चॉकलेट मिल्क तयार करून ठेवते आणि नंतर आजोबा म्हणतात की बरं ठीक आहे, ते दूध ठेव इथे, मी ओजसला बोलावून आणतो आणि तो दुधासोबत काही नाश्ता करतो का ते बघतो. असं म्हणून आता तो तिथे ते दूध ठेवायला सांगतो आणि भूमी म्हणते की ठीक आहे, बोलवा. आणि मग तो तिला बोलवण्यासाठी म्हणून निघून जातो आणि भूमीला क्षितिजाचा रडण्याचा आवाज येतो, म्हणून ती क्षितिजा रडते का असं म्हणत तिच्या खोलीकडे जाते. आणि त्याच वेळेला आता तिथे ओजसला घेऊन आजोबा येतात आणि नंतर आजोबा हे ओजसला म्हणतात की हे घे बाळा, हे चॉकलेट मिल्क पिऊन घे. त्यावेळेला मग ते दूध घेत असताना त्याला ग्लासमध्ये काहीतरी आवाज येतो, म्हणून तो ते वाजवतो. त्यावेळेला लगेच ती म्हणते की काय रे बाळा, काय झालं. तेव्हा ती म्हणते आजी, अगं या ग्लासमध्ये काहीतरी आहे, यातून आवाज येतो आहे. म्हणूनच आता तो ग्लास बघायला जाते. तेवढ्यातच त्या चमच्याने ग्लासमधून एक गोटी बाहेर निघते. आता ते पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. मग ती म्हणते की काय हो, हे काय केलं, हे दूध तुम्हीच बनवलं होतं ना ओजससाठी. तो म्हणतो की नाही, हे दूध मी नाही बनवले, हे तर भूमीने बनवले. तेव्हा मग ती गोटी पाहिल्यानंतर ती म्हणते की काय, म्हणजे त्या कैदासिनीने माझ्या नातवाच्या या दुधामध्ये गोटी घातली होती की काय, हे कसं केलं तिने. असं म्हणून आता ती खूप चिडलेली असते. आणि मग ओजस म्हणतो की आजोबा, हे सगळं काय केलं आहे. त्यावेळेला ती गोटी बघतच राहते. नंतर आवाज येऊन संकर्षण बाहेर येतो. तेव्हा म्हणतो की काय झालं, हे कसला आरडाओरडा चालला इथे. त्यावेळेला मग ती म्हणते की हे बघा, तुम्ही जिला माझ्या ओजसची आई म्हणून इथे घरात आणून ठेवलं आहे ना, तिने बघा काय केलं आहे, माझ्या नातवाच्या दुधामध्ये दूध तयार केलं आणि त्याच्यामध्ये गोटी घातली. बघा, जर हे आपल्या ओजसच्या घशामध्ये गेलं असतं तर ते केवढ्याला पडलं असतं. हा त्याच्या जीवाशी खेळ नाही का, मला सांगा. जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण, असं ती रागानेच आता बोलून दाखवते. त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की गोटी दुधात कशी काय गेली. तेवढ्यातच भूमी हे पिल्लूला शांत करत करत बाहेर येते आणि म्हणते की काय झालं. तेव्हा मग ती म्हणते की काय गं, काय झालं म्हणून काय विचारतेस, अगं ओजससाठी दूध तूच तयार केलं होतं ना, आणि मग त्या दुधामध्ये ही गोटी कशी काय घातलीस तू. तेव्हा भूमी म्हणते की काय बोलताय तुम्ही, गोटी, अहो दुधात गोटी वगैरे का घालेन मी इतकी ही क्रूर नाही आहे हो की कोणाचा जीव घेऊ शकेन. तेव्हा ती म्हणते की तू मुद्दाम केलं असशील याच्यावरचं सूड उगवण्यासाठी वगैरे, आणि तू ओजसची आई आहेस असं म्हणवतेस तू, तुला लेकराची जराही काळजी घेता येत नाही. आज जर तुझ्या या बेपर्वाईमुळे माझ्या नातवाचं काही झालं असतं तर, असं ती रागाने विचारते. तेव्हा मग संकर्षण पण म्हणतो की भूमी, काय हे सगळं, अगं तू ओजससाठी प्रयत्न करतेस ना, त्याला बरं करण्यासाठी किंवा त्याला आनंदी करण्यासाठी, परंतु हे सगळं काय सुरू आहे. तू त्याच्या दुधामध्ये ही गोटी कशी काय टाकलीस आणि कशी पडली ती. तेव्हा मग ती म्हणते की मी हे बघा, खरं सांगते, मी इथे दूध तयार करून ठेवलं होतं आणि दूध तयार करून मी ओजसला काका बोलवायला गेले आणि मला क्षितिजाचा रडण्याचा आवाज आला, म्हणून मी धावत धावत आले आणि नंतर काय झालं मला खरंच माहीत नाही आहे. मग ती म्हणते की मला सांग, तुझ्या आजूबाजूला कोणी होतं. तेव्हा भूमी म्हणते की नाही, कोणीच नव्हतं बाजूला. मग ती म्हणते की बरोबर, कोणीच नव्हतं म्हणजे तूच केलं असणार ना हे सगळं. सुलोचना तिला असाच टोमणा मारत असते आणि हे सगळं तोही बघतच असतो. त्याचबरोबर आता लगेच भूमी म्हणते की प्लीज ऐका माझं, मी असं काहीही केलेलं नाही आहे. अहो, तो लहान जीव आहे, माझ्याही पदरात एक मूल आहे, त्यामुळे मी हे असं कसं वागू शकेन. आणि हवं तर मी क्षितिजाची शपथ घेऊन सांगते, मी हे काहीच केलेलं नाही आहे. या लेकराचा जीव घेण्या इतपत मी क्रूर नाही आहे हो. तेव्हा असं म्हटल्यावर संकर्षणला थोडाफार तिच्यावर विश्वास बसतोच. परंतु मग आता ओजस म्हणतो की नाही, ही माझी आई नाही आहे, ही माझ्या आईसारखी नाही आहे, ही कधी कसंच असं कधीच माझी आई वागू शकत नव्हती. संकर्षण म्हणतो की हे बघ ओजस बाळा, मला सगळं काही कळतं आहे, परंतु प्लीज विश्वास ठेव, मी बाबा आहे ना, मी तुला असं कधी काही होऊ देणार नाही, नको काळजी करूस तू, बाबा आहे तुझ्यासोबत. त्यावेळेला मग आता तो चिडून निघून जातो आणि म्हणतो की नाही आहे तू माझा बाबा, तू नाही आहे, तू माझ्या आईला मारलं, असं म्हणून रागानेच तो तिथून आता निघून जातो. तेव्हा संकर्षण पुन्हा चिडतो आणि म्हणतो की बघितलंस काय केलंस ते, तू माझ्या मुलाला आधार देण्यासाठी इथे आली होतीस ना, त्याच्यासाठी मी तुला इथे घेऊन आलो आहे, परंतु तरीही तुझ्याकडून हे झालंच कसं. ठीक आहे, एक वेळेस मान्य करूया की तू हे चुकून केलं असशील, परंतु चुकूनही तुझ्याकडून ओजसच्या बाबतीत अशी चूक घडणं हे मला अजिबात आवडणार नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेव, तुझे प्रयत्न आहेत की ओजस आणि मी एकत्र आलो पाहिजे आणि त्याला आनंदी वाटलं पाहिजे, परंतु जर तुझ्या या सगळ्याच चुकींमुळे जर ओजस माझ्यापासून लांब जाणार असेल तर मला ते अजिबात परवडणार नाही. लक्षात ठेव, काही झालं तरीही तुझ्याकडून ओजसच्या बाबतीत कोणतीही बेपर्वाई झालेली मला चालणार नाही, कारण त्याच्या बाबतीत सगळं व्यवस्थितच घडायला हवं इतकंच वाटतंय मला. कधीही तू त्याच्या बाबतीत चुकायचं नाही आहेस आणि लक्ष देऊन त्याच्या बाबतीत काम करायचं आहेस. लक्षात आलं आहे तुला.
इथून पुढे मला कोणत्याही प्रकारची अशी कंप्लेंट आलेली चालणार नाही, असं तो सरळ तिला ओरडतो आणि तिथून निघून जातो. आणि हे ऐकल्यानंतर आता मात्र सुलोचनाला खूप आनंद झालेला असतो. भूमीच्या वाट्याला कुठे ना कुठेतरी विलन हा असतोच. महाजनांकडे रागिनी तर इकडे सुलोचना, अशा प्रकारे इथे आता भूमीला ती त्रास देत असते. आणि फ्लॅशबॅकमध्ये सुलोचनाला आठवतं की भूमीने ते दूध तयार करून तर ठेवलेलं असतं आणि बाबा त्याला बाबूला म्हणजेच ओजसला बोलवण्यासाठी गेलेले असतात. त्यावेळेला आता भूमी ही क्षितिजाच्या रडण्याचा आवाज येतो म्हणून धावत धावत रूमकडे पळालेली असते. तेवढ्यातच त्याच संधीचा फायदा घेऊन सुलोचना तिथे आलेली असते आणि सुलोचना येऊन आता पटकनच तिच्या लक्षात येतं की काहीतरी या दुधामध्ये टाकलंच पाहिजे. म्हणून ती तिकडे असलेला जो काचेचा बाऊल असतो त्याच्यामध्ये काही गोठ्या असतात, तर ती गोटी ती आणते आणि हसतच अगदी क्रूर भावनेने ती गोटी त्या दुधाच्या ग्लासमध्ये टाकते, जेणेकरून त्या दुधामध्ये ही गोटी मिसळली जावी आणि भूमीला भरपूर ओरडा बसावा, यासाठीच तिचं हे सगळं कटकारस्थ नसतं. आणि ते सगळं तिला आठवतं आणि ते आठवून ती खूप आनंदी होते की भूमी, कधीही मी माझ्या नातवाला तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही. नंतर आकाश हा त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याला सतत भूमी आणि पिल्लू आठवत असते. जेव्हा ते शेवटचे एकमेकांबरोबर जात होते, म्हणजेच देवीच्या दर्शनासाठी अंबेजोगाईला, तेव्हा आकाशने फुलांचा क्राऊन तिच्यासाठी आणि पिल्लूसाठी घेतलेला असतो आणि आकाशने तो क्राऊन तिच्या डोक्यावर घालून पिल्लूच्याही डोक्यात घातलेला असतो आणि किती गोड दिसते ना पिल्लू, असं म्हणून तो तिघांचाही एकत्र असा सेल्फी काढलेला असतो आणि त्यामुळे तो सेल्फी आकाशला आठवत असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. त्याला ते आठवून आता खूप वाईट वाटत असतं. आकाश आता स्वतःचा आणि पिल्लूचा तो फोटो असतो तोही बघायला लागतो. नंतर त्याला अचानकच क्षितिजाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो. तो म्हणतो की क्षितिजा आली आहे का? तो आता धावत धावत खाली उतरतो आणि सगळीकडे बघतो आणि म्हणतो की क्षितिजा आली आहे का? तेव्हा अथर्व म्हणतो की अरे नाही, क्षितिजा कशी येईल? तेव्हा मग तो म्हणतो की मला ना तिच्या रडण्याचा आवाज येतो. अरे अथर्व, ती कुठेतरी आहे, थांब, कुठे आहे ती? किचनमध्ये वगैरे गेली का? मानसी, भूमी आली आहे का गं क्षितिजाला घेऊन? किचनमध्ये दूध वगैरे गरम करते का? त्यावेळेला मग ती म्हणते की नाही ताई, कशी येईल? भूमी ताई नाही आली आहे. आता मानसी आणि अथर्व त्याला म्हणतात की तू इथे बस आणि नाश्ता करून घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तर रागिनी ते सगळं तिथूनच बघत असते अगदी क्रूर भावनेने. मग आकाश नाश्ता खायला लागतो. पोहे खात असताना तो इतके भरभर खातो की त्याला एका पॉईंटला अचानक जोरदार ठसका लागतो आणि तो ठसका लागून त्याच्या घशामध्ये अगदी सगळं अडकल्यासारखं झालेलं असतं. तेव्हा अथर्व म्हणतो की अरे आकाश, काय करतोय? जरा सावकाश खा ना, किती घाईघाईने खातोयस तू? आणि तो पटपट खात असल्यामुळे ठसका लागतो. मानसी त्याला पाणी देते आणि म्हणते की भाऊजी सावकाश सावकाश. तेव्हा इथे आकाशला ठसका लागतो. तो म्हणतो की नाही, मला खरंच असं वाटतंय की क्षितिजा माझी आठवण काढते, ती कुठेतरी रडते असंच वाटतंय मला, असं म्हणून तो आता खूप त्रासात असतो आणि मला केलंच पाहिजे, त्याशिवाय मला शांत वाटणार नाही, असंही तो म्हणत असतो. त्यावेळेला मग आता इथे ठसका लागून तो जरासा शांत होतो. अथर्व त्याला म्हणतो की नाहीतर ठीक आहे, जाऊ दे, आपण एक काम करूया, तुला या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी तू काम कर, मी ऑफिसला निघालोच आहे, चल आपण दोघं सोबत ऑफिसला जाऊया, म्हणजे जरा तुझं मन रमेल. तेव्हा मानसी म्हणते की हो, अथर्व बरोबर बोलतोय, भाऊजी तुम्ही थोडेसे कामात रमलात की या सगळ्या विचारातून जरा वेगळे व्हाल, त्यामुळे प्लीज जा तुम्ही. तेवढ्यात आता रागिनी म्हणते की तडमडले हे दोघं मध्येच आणि ती धावत धावत आता असं ऐकल्यानंतर येते आणि म्हणते की आकाश, अरे काय चाललंय काय तुझं? पाणी घे, पी बघू. आणि असा कसा ठसका लागला तुला कळतंय का काय ते? तेव्हा मग तो म्हणतो की अगं खरंच ठसका लागला मला कळत नाही आहे, मला ना क्षितिजा माझी आठवण करते किंवा ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये असं वाटतंय मला. त्यावेळेला आता रागिनी म्हणायला लागते की बरं शांत हो, तू शांत हो, जरा शांत हो. तेव्हा मग लगेच अथर्व म्हणतो की चल आपण जाऊया ऑफिसला. तेव्हा रागिनी ओरडते आणि म्हणते की तुम्हाला काही कळतंय का रे? म्हणजे ऑफिसमध्ये जाणार आणि तुला काय वाटतं तिथे तो शांत राहू शकेल? एव्हा ना मीडियाने ती न्यूज कव्हर केलेली आहे, सगळीकडे ती बातमी झळकत असेल, ऑफिसपर्यंत ही बातमी पोचली असेल. आकाश ऑफिसमध्ये पाऊल टाकेल तेव्हा सगळे लोक त्याच्याकडे कोणत्या नजरेने बघतील, आकाशला काय काय नजरा झेलाव्या लागतील हे तुम्हाला समजतंय का? शिवाय काही लोक त्याला सरळ प्रश्नही विचारतील येऊन, मग तो काय उत्तर देऊ शकणार आहे त्याचं? त्यावर अथर्व म्हणतो की हो, तेहीच बरोबर आहे म्हणा. त्यावेळेला मग मानसी म्हणते की मला तरी हे चुकीचं वाटतंय, म्हणजे ठीक आहे ना, जे काही असेल ते असेल, परंतु भाऊजींचं निदान कामात तरी मन रमेल. आणि किती दिवस असं भाऊजी जगापासून लपून राहणार आहेत? कधी ना कधी तरी लोकांना फेस करावंच लागणार आहे ना. मग आता गेलं तर काय प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतंय की घरात थांबून भाऊजींच्या डोक्यात तेच विचार येत बसणार, त्यापेक्षा ते तिकडे गेलेले बरे असतील.
त्यावेळेला लगेच आता रागिनी म्हणते की अगं मानसी, तू जरा शांत बस, तुला काही कळतंय का त्यातलं, तू गप्प बस, असं म्हणून ती तिला शांत करते. आणि आकाशला म्हणते की तू ऑफिसला जाऊ नकोस, ऑफिसचं सगळं मी हँडल करते राजा, तू इकडे घरामध्ये कशात तरी मन रमव ना. तेव्हा रागिनीला असं बोलल्यानंतर मानसी विचार करते की ह्या अशा का करतायत, भाऊजींना ऑफिसमध्ये का जाऊ देत नाही आहेत, म्हणजे पुन्हा एकदा भाऊजींपासून ऑफिस लांब करून त्या ऑफिसचा ताबा बळकावू पाहतायत का, असा विचार मानसीच्या डोक्यात येतो. ती म्हणते की ताईने यांचा मनसुबा बरोबर अगदी ओळखला होता आणि म्हणूनच यांना ऑफिसपासून लांब ठेवलं होतं, परंतु यांच्या डोक्यात या आणखी काही गोष्टींची सरबत्ती चालू आहे का, पुन्हा एकदा या ऑफिस स्वतःच्या नावे करू पाहतायत का, असा मानसीच्या डोक्यात विचार येतो. कारण ज्या प्रकारे रागिनी ही आकाशला ऑफिसला जाऊ नको असं ठणकावून सांगत असते, त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये ते विचार येत असतात. त्यावेळेला आकाशला ती म्हणते की तू एक काम कर, तू नाहीतर छानपैकी गाणी ऐक, तुझ्या आवडीच्या फिल्म बघ, म्युझिक ऐक किंवा वाचन कर ना, तुझ्या आवडीचं असेल ते सगळं काही कर, म्हणजे ना तुला जरा बरं वाटेल, पण तू घरात थांब. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या नाही, मला ना आता सध्या काहीही करावंसं वाटत नाही आहे, खरंच त्रास होतोय मला सगळ्याचा, परंतु मला ऑफिसमध्येही नाही जायचं आहे, असं तो बोलतो. त्यावेळेला रागिनी मनात खुश होते आणि म्हणते की बस बस, तू घरीच बस, तुला अजिबात मी इथून हलू देणार नाही, घरातच बसून लोणचं घालते की नाही बघ तुझं. आणि मग ते लोणचं अगदी हवाबंद डब्यात भरून टांगणीवरच टाकून देते, असं रागिनी गालातच हसत म्हणत असते. त्यानंतर भूमी ग्लास दुधाचा तयार करून आणला होता, ते सगळं विचार करत असते की हे सगळं कसं घडत असेल, म्हणून ती पटकन दुधाचा ग्लास घेते आणि म्हणते की मी दूध किचनमधून तयार करून इथे टेबलवर ठेवलं आणि नंतर टेबलवरून ठेवून मग हे कसं झालं, क्षितिजाकडे गेले मी, मग तिला गोळ्यांचा डबा दिसतो, तिथे गोळ्या असतात, मग म्हणजेच जी गोटी असते ती असते, ती गोटी आता या दुधाच्या ग्लासमध्ये गेली तरी कशी, इथून ती आपोआपच कशी जाईल, असा विचार भूमी करते. आणि किचनमध्ये आता सुलोचना ही ओजससाठी दूध बनवत असते, म्हणून भूमी तिकडे जाते आणि तिच्याकडे आता बघत असते संशयित नजरेने. तेव्हा आता भूमीकडे बघून ती म्हणते की काय गं, असे वाटताने डोळे करून माझ्याकडे कशाला बघतीयेस, डोळे काढून तुझ्या हातात देईन मी, समजलं का, असं ती तिला आता ओरडत असते. त्यावेळेला ती म्हणते की तसं नाही, मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की तुम्ही हे जे काही करताय ना, हे जर मी केलं तर लवकरात लवकर ओजस माझ्याशी कनेक्ट होऊ शकतो ना, म्हणजे त्याला आनंद मिळवण्यासाठी किंवा त्याच्या आईची जागा म्हणून घेण्यासाठी मी इथे आली आहे, मग त्याच्यासाठी मी त्याच्या आवडीच्या गोष्टी केल्या तर तो माझ्याशी कदाचित लवकर कनेक्ट होऊ शकेल. तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच गरज नाही हे सगळं करण्याची, माझ्या नातवासाठी ना हे सगळं करण्यासाठी मी खंबीर आहे, त्यामुळे ना तुझी काहीच गरज नाही. आणि तू इथे मोठेपणा करतेस ते मला दाखवू नकोस, तुझं जे काही वागणं आहे ना त्यावरूनच तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिली असणार आहे, मला तर कळतंय ना, एका मुलीबरोबर तुला सोडून दिली आहे, तुझी वागणूकच ती असेल म्हणून त्यांनी ही तुला टाकूनच दिली असेल. त्यावर भूमी आता काहीच बोलत नाही. ती म्हणते की ते सगळं राहू द्यात, परंतु काय ना ओजसला बरं वाटण्यासाठी हे करू दिलं तर खरंच खूप चांगलं होईल, म्हणजे त्यालाही बरं वाटलं पाहिजे. त्यावेळेला ती म्हणते की तुला ओजसची आई व्हायचे ना, ये दाखवते तुला, असं म्हणून ती तिच्या हाताला धरते आणि ओजसच्या रूमपर्यंत आणते. ओजस चित्र जुनी बघत असतो, ज्यामध्ये आई आणि त्याचा फोटो असतो. तो म्हणतो की आई बघ ना, तू आणि मी आपण दोघंजणही किती छान होतो, किती एकत्र होतो, परंतु आता बघ ना, आता तू माझ्याजवळ इथे नाही आहे, तू माझ्यापासून लांब गेलेली आहे. आई मला समजतच नाही आहे की मी काय करू, आई मला ना या सगळ्याचं खूप टेन्शन येतं आहे, म्हणजे तू माझ्यासोबत नाही आहे, मला ना एकटं एकटं वाटतं आहे. आता इथे बघ एकटाच बसलेला ओजस, तो रडत आहे, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आहे, ये ना आई, असं तो बोलत असतो. मला ती नवीन आई अजिबात आवडत नाही, असंही तो बोलत असतो. आकाश आता सारखं सारखं फोन बघत असतो आणि इथे भूमीला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. ओजस म्हणत असतो की आई मला ना अजिबातच ती नवीन आई आवडत नाही आहे, मला तूच म्हणून आई हवी आहेस, तूच परत ये, मला प्लीज तू परत ये माझ्यासाठी, नाही तर मला तरी तुझ्याकडे घेऊन जा ना आई, असं बिचारा तो हळवा ओजस बोलत असतो. तेव्हा आता तिच्या डोळ्यात दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं. मग ती म्हणते सुलोचना बघितलंस काय होतं आहे ते, म्हणजे माझ्या लेकाच्या काळजाला घरं पडत आहेत गं, तू हे जे काही वागतेस ना, म्हणजे तुमचं हे दोघांचं काही ठरलं आहे ना, त्यावरून माझ्या नातवाला याचा आणखी त्रास होतो आहे, म्हणून मी तुला अगदी चांगल्या शब्दात सांगते की तू कधीही त्याची आई होऊ शकणार नाही, पल्लूची जागा माझ्या कोणीही घेऊ शकणार नाही, त्यापेक्षा मी माझ्या नातवाला सांभाळण्यासाठी खंबीर आहे, तू हे घर सोडून कायमचीच निघून जा, असं भूमीला आता ती सल्ला देते. तर आता आकाश हा सारखा सारखा फोन बघून बाळाचाच फोटो बघत असतो. त्यावेळेला मानसी तिथे येते. आकाशच्या डोळ्यामध्ये आता पाणी येतं. मानसी भाऊजी असा आवाज देत आतमध्ये येते. त्यावेळेला आकाश त्याच्या डोळ्यातलं पाणी पटकन पुसतो. मानसी म्हणते की भाऊजी तुम्ही हे सगळं असं करू नका, मला अजिबात बरोबर वाटत नाही आहे, प्लीज तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी काय म्हणते प्लीज ऐका ना,
तुम्ही असं इथे घरात त्रास करून घेत बसण्यापेक्षा तुम्ही ऑफिसला जा ना. तिथे गेलात ना तर निदान तुमचं तिथे मन तरी लागेल. कामात तुम्ही स्वतःला रमवून घ्याल आणि बाकीच्या गोष्टीपासून जरा वेगळे व्हाल. त्यामुळे जरा दुसरीकडे गेलात तर तुम्हाला बरं वाटेल. त्यामुळे प्लीज भाऊजी तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जरा ऑफिसमध्ये जा. मला असंच वाटतं की तुम्ही ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला रमवून घेऊ शकता. तेव्हा मग तो म्हणतो की नाही गं मानसी, मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. मला ना ऑफिसमध्ये जाण्याचं मनच करत नाही आहे. मी त्या दोघींना खूप मिस करतो आहे आणि का कोण जाणे. मला असं सतत वाटतं आहे की क्षितिजा ना खूप रडती आहे, तिला काहीतरी होतं आहे, तिला माझी गरज वाटते असं. मानसी म्हणते की भाऊजी ठीक आहे, परंतु तुम्ही जर असेच घरात विचार करत राहिलात ना तर ते तुमच्या तब्येतीसाठी योग्य नाही आहे. तुम्ही जर असेच विचार करत राहिलात तर तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो, तुम्ही टेन्शन घेऊ शकता किंवा काहीच होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगते की आत्ताच तुमची ब्रेनची सर्जरी झाली. तुमच्या डोक्यावर तुम्ही एवढं ताण घेणं हे बरोबर नाही आहे. तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याचा. त्यामुळे प्लीज तुम्ही विचार करा आणि प्लीज असं करू नका. तुम्ही तिकडे ऑफिसमध्ये जा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्याशिवाय तुम्हाला काही थोडं बरं वाटणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मलाच कळत नाही आहे मानसी, मला ना आज अगदी खूप आठवण येते दोघांची. काहीच कळत नाही आहे माझं काय चाललं आहे ते. मला फक्त एवढं समजतं आहे क्षितिजा माझी रडते आणि तिला डोळ्यासमोर मी हवं आहे असं वाटतं आहे. कुठेतरी असं कनेक्शन जाणवतं आहे की तिला माझी खरंच खूप गरज आहे. खूप रडते ती परंतु ती शांतच होत नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की कसं करू मी मानसी, मला खरंच कळत नाही आहे. मला असं जाणवतं आहे की दोघींना माझी गरज आहे परंतु तरीही मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे. काय करू मी असा विचार आकाशला पडलेला असतानाच खरंच आकाशचं म्हणणं आणि त्याचे जे काही सिक्स सेन्स असतात ते त्याला अगदी बरोबर सांगत असतात. कारण क्षितिजा इथे खूप रडत असते आणि ती शांतच होत नसते. भूमी म्हणते की काय झालंय तुला, गप्प हो, तुला काय हवंय, तुला भूक लागली आहे का, थांब असं म्हणून ती तिला दुधाची बाटली देते. ती दूधही पित नाही. नंतर ती म्हणते नाही भूक नाही लागली, थांब. मग ती आता तिच्यासाठी खेळवते, खुळखुळं आणते आणि म्हणते बघ ऑरेंज ऑरेंज कलर्स. तरीही ती शांत बसत नाही. भूमी म्हणते की काय गं काय झालंय तुला, तू का रडतीयस, नेमकं काय होतंय. तेव्हा संकर्षण म्हणतो की खूप रडतीये ती, तिला काही होतंय का, त्रास होतोय का. तेव्हा भूमी म्हणते की नाही ना, काहीच समजत नाही आहे, तिला भूक पण लागलेली नाही आहे आणि खेळतही नाही आहे, असं का करते काहीच कळत नाही. तिला फ्रेश वाटावं म्हणून तिचं डायपर वगैरे पण चेंज केलं परंतु तरीही शांत नाही होते. त्याबरोबर आता सुलोचना येते आणि तिला म्हणते की अरे वा, म्हणजे स्वतःच्या पोटची पोरगी आहे तरीही तुला तिला शांत करता येत नाही, रडवणं थांबवू शकत नाहीस आणि आली मोठी दुसऱ्यांच्या मुलाला सांभाळायला. दुसऱ्यांच्या लेकरांना सांभाळणं इतकं सोपं नसतं. स्वतःच्या पोटच्या पोराला ठेवूनच असं दुसऱ्यांच्या मुलाला माया लावणं हेही सोपं नसतं बरं का. दुसऱ्याच्या लेकराला आपल्या स्वतःच्या लेकरासारखी माया लावता येतच नाही कधी. असं टोमणा ती आता संकर्षणसमोरच भूमीला मारते आणि त्याच वेळेला भूमी आता तिच्याकडे बघतच राहते. परंतु भूमी सरळच इग्नोर करते कारण तिला एक गोष्ट माहीत असते की मला सध्या क्षितिजाला सांभाळणं हे जास्त गरजेचं आहे. आणि सुलोचना तसं बोलून तिथून आता निघून जाते. त्या छोट्या मुलीला बघत देखील नाही. आकाश म्हणतो की मला कळत नाही आहे मानसी, हे नक्कीच काहीतरी चुकीचं आहे. मला खरंच असं वाटतं आहे की क्षितिजाला यावेळेला माझी गरज आहे आणि ती यावेळेला माझ्यासोबत असावी असं मला वाटतं आहे. असं आता आकाश हा बोलत असतो. त्यावेळेला इथे आता आकाश, भूमी आणि संकर्षण तिघंही एक वेगळ्याच तिढ्यात असतात. आता आकाश कशाप्रकारे पिल्लूला येऊन शांत करणार आहे हे आपल्याला पुढच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे गुरुजींनी आकाशला फोन केलेला असतो आणि म्हणतात की बरं का, यावेळेला शिवलिंगाची पूजा करण्याचा मान हा आम्ही महाजन कुटुंबाकडे देत आहोत आणि या कुटुंबामध्येच पूजा होणार आहे. फक्त अट एवढीच असणार आहे. आकाश म्हणतो की कोणती अट. त्यावेळेला ते गुरुजी सांगतात की यावेळेला पहिली शिवामूठ जी असेल ती पहिली शिवामूठ ही महाजनांच्या थोरल्या सुनेकडून वाहिली जाईल अशीच आमची प्रतिज्ञा आहे आणि त्यामुळेच आम्ही तिथे येतो आहे. आणि जर ही अट पूर्ण होणार असेल ना तर आणि तरच तुमच्या घरी पूजा होईल असं आता इथे गुरुजींनी खरं तर सांगितलेलं असतं. आकाशला प्रश्न पडतो की आपण भूमीला बोलवायचं तरी कसं. गुरुजींनी ही अट घातली आहे, जर पूजा इथे व्हायला हवी तर मात्र भूमीने इथे यायला हवं. मग भूमी इथे येईल कशी, तिला कसं बोलवायचं इथे, ती ऐकेल का असं तो विचारतो. त्यावेळेला लगेचच आता ती म्हणते की कशाला बोलवायचे तिला इथे, काय गरज आहे तिला इथे बोलवण्यासाठी, अजिबात नको, कशालाही नको बोलवायला तिला आणि भूमीला बोलवायलाच नको मुळात. असं आता मानसी समोरच भूमीच्याबद्दल रागिनी बोलते. भूमी आता मानसीला भेटायला आलेली असते. भूमी तिला सांगते की काय झालं आहे मनू, कशासाठी इतकं अर्जंटली बोलवलेस. तेव्हा आता मनू सांगते की ताई प्लीज माझं ऐक ना, मी तुला जे काही सांगते ते. अगं शिवामूठ पूजन होणार आहे, म्हणजेच श्रावणी सोमवाराचं पूजन आहे आणि त्यामुळे तू तिथे येणं हे जास्त गरजेचं आहे. गुरुजींनी सांगितलं आहे की थोरल्या सोनेकडून ही शिवामूठ पूजलीच गेली पाहिजे. मग तू तिथे येशील ना, प्लीज निदान पूजेसाठी तरी ये, पूजेला तरी नाही म्हणू नकोस ताई.
असं आता भूमीला ती बोलत असते त्यावेळेला आता भूमी त्या गोष्टीचा विचार करत राहते. नेमकं काय करायचं हे तिला समजतच नसतं. मानसीच्या आग्रहाखातर भूमी आता महाजनांच्या घरी पुन्हा पूजेसाठी जाईल का, पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.